जय श्रीराम. या कार्यक्रमाची सुरुवात करूयात यमन रागावरील आधारित गाणी. आणि हा आहे आमचा यंग गर्ल्स ग्रुप जो गाणार आहे यमन रागावरील आधारित हिंदी गाणी. जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात, एक अनजान हसीना से मुलाकात की रात. जिंदगी भर नहीं भूलेगी. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. एहसान तेरा होगा मुझ पर, दिल चाहता है वो कहने दो मुझे. तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, पलकों की छाँव में रहने दो. एहसान तेरा होगा मुझ पर. निगाहें मिलाने को जी चाहता है, निगाहें मिलाने को जी चाहता है हो, निगाहें मिलाने को जी चाहता है. दिलो जा लुटाने को जी चाहता है, दिलो जा लुटाने लुटाने को जी चाहता है, जी चाहता है. वो जब याद आए, बहुत याद आए. वो जब याद आए, बहुत याद आए. गमे जिंदगी के अंधेरे में हमने जगाए मोहब्बत, जलाए बुझाए. वो जब याद आए, बहुत याद आए. जरा सी आहट होती है तो दिल सोचता है, कहीं ये हो तो नहीं, कहीं ये हो तो नहीं, कहीं ये हो तो नहीं. जरा सी आहट होती है तो दिल सोचता है, कहीं ये हो तो नहीं, कहीं ये हो तो नहीं, कहीं ये हो तो नहीं.
जब शाम ढले आना, संकेत मिलन का भूल न जाना, मेरा प्यार ना बिसराना। जब दिन चले आना, जब शाम ढले आना। तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं, तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं, तुझे जमीन पे बुलाया गया है मेरे लिए, तुझे जमीन पे बुलाया गया है मेरे लिए। कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, मेरी आवाज़ ही पहचान है, दर्द याद रहे ना भूल जाएगा, चेहरा ये बदल जाएगा। मेरी आवाज़ ही पहचान है, दर्द याद रहे। या आहेत नऊवारीतल्या तारका आणि आता आहे पारंपरिक नृत्य आणि गाणी. चला तर मग पाहूया.
दमलोत ग बाई. चला आता जरा मज्जा करूया.
कौन सी न वो समझ सके न हम. मी दरवर्षी असं सरप्राईज देते की मी गाणी ऐकते तुमची आणि त्यातून गिफ्ट देत असते. कारण माझ्याकडनं तुम्हाला जे हे मिळतात त्याच्यामुळे तुमची जी सुधारणा होत असते ती मला एक खूप ॲप्रिशिएट केली जाते माझ्याकडनं. आणि त्यामुळे त्याचं एक टोकन म्हणून बक्षीस दिलं जातं. तर ते मी आता अनाऊन्स करणार आहे. ॲक्च्युली मी 2 कॅटेगरी केल्या होत्या. एक नेहमी चांगल्या गाणाऱ्या आणि एक प्रयत्न करतायत, हळूहळू सुधारतायत त्यांना देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असं. आणि ॲक्च्युली काय झालं की माझं कॅल्क्युलेशन चुकलं. त्यामुळे मी एक दोन्ही याच्यातनं काढणार होते, पण दुर्दैवाने ते राहिलं माझ्याच्यानी. त्यामुळे मी आता तेच विभागून कसं तरी ॲडजस्ट करणार आहे. पण ज्याला मला ॲप्रिशिएट करायचं आहे त्याला ओरली करीन आणि नेक्स्ट टाईम आपल्याला नक्की त्याचं तुम्हाला दिल्या जाईल. तर आता 2 कॅटेगरी अशा आहेत, तुम्ही वाईट वाटून घ्यायचं नाही कोणी, किंवा ज्यांना मी छान म्हणते त्यांनी उडायचं पण नाही. तर याच्यामध्ये जे छान गातात नेहमी, अगदी किरकोळ चूक असते पण त्यांना ती सांगितली की त्या सुधारतात, त्यांच्यासाठी म्हणून त्या जणी आहेत विद्या, विराज, प्रतिभा, मीनाने खूप झटली आहे. तिच्या ह्याच्यात एवढा फरक झाला आहे. म्हणजे कालच्या गाण्यासाठी मला तिला खरं बक्षीस द्यायचं आहे, पण मी कॅश आणली नाही आहे, नाही तर कॅशसुद्धा अशी करून दिली असती तिला. पण मी तिला पुढच्या वेळेला नक्की त्या गाण्यासाठी देणार आहे. कालचं हिंदी गाणं कुठेही चुकलं नाही. आणि जे चूक नाही ते सांगण्यात काहीच लाज वाटत नाही. खरंच छान वाटतं, छानच झालं. नाही सुज्वल आहे ती, सुरेख गाते, ब्रॉड आवाज असू दे. वीणाचं मी हळूहळू आत्ता ऐकते प्रवेश. तिचाही अधनं असतो, तिचाही असाच असतो. तर त्या ह्याच्यामध्ये ती महाराणी ती पण असते. वर्षा पण फार रेअर असते, पण प्रयत्न लक्षात येतोय आणि त्यामुळे मी त्यांचे कॅटेगरी वाईज त्यांना मी बक्षीस देणार आहे आज. हिंदी आणि मराठी दोनातनं एक काढणार आहे, एक फर्स्ट एक सेकंड. हां, त्यामुळे तुम्ही ज्येष्ठ आहात किंवा चांगलं सिनियरिटीमुळे तुम्हाला नंतर आपण करूयात. मला तो आनंद मिळणार आहे म्हणून मी फक्त उल्लेख करेन मला कोणती गाणी आज आवडली आहेत. म्हणजे या कार्यक्रमाच्या वेळेला त्यांचं बक्षीस मी नंतर देईन. तर आता सगळ्यात पहिले मराठी गाण्यांच्या ह्याच्यामध्ये मला सगळ्यात भावलेलं गाणं हीच आहे. मंजिरीचं गाणं छान झालं. टू द ट्रॅकवर गाणं खूप मोठी सर्कस असते आणि ती सर्कस सांभाळता आपला सूर जाऊ द्यायचा नाही, हे महत्त्वाचं आहे. आपण गाणं गातोय म्हणजे ते सुरातच आलं पाहिजे. भले ट्रॅकमध्ये चुकेल एखाद वेळेला, एखादा पॉईंट होऊ शकतो पण तेही झाला नाहीच पाहिजे, पण तो होतो तर तो गातो. पण हिच्याकडनं ते मिस नव्हतं झालं. पहिलं गाणं मराठी, त्यामुळे हिला मराठी गाण्यासाठी प्रथम पारितोषिक मी देते आहे. छोटीशी गिफ्ट आहे, तिचा स्वीकार करायचा. आणि खूप अजून छान आहे, तू गाते हो, जबाबदारी वाढतेच, अजून छान गाणी आली पाहिजे आणि जवळजवळ रोज गा. खूप अडचणी असतात, आता मला पण खूप अडचणी आहेत. 2-3 माझे गाण्याचे ग्रुप आहेत, त्यांना सुद्धा मला गाईडच करावं लागतं. हे असेच आहे, पण ते जरा शिकलेले आहेत त्यामुळे त्यांनाही गाईड, पण गाईड करण्यामध्ये सुद्धा मला आधी तयारी करावी लागते, त्यांच्याकडनं दुरुस्त करून घ्यावं लागतं. त्यामुळे इतक्या अडचणी असून सुद्धा मी पण गाते. मी फक्त हिला म्हटलं ज्यांनी करायला हवंय, आपण हिने मला याच्यासाठी घेतलं होतं की गातायत पण त्यांना गाईड कर तर त्यांना अजून छान आनंद मिळेल आणि तो मिळतोय मला दिसला. मी तुम्हाला व्यक्तही झाली कालच, उत्स्फूर्तपणे सांगून टाकलं की सगळ्यांमध्ये बदल आहे, अशीच तरी हरकत नाही, सगळ्यांमध्ये खूप बदल आहे. त्यामुळे हे झालं. आता मराठी गाण्यामध्ये दुसरं प्राइज दिलंय मी दीपाला. सुंदर म्हणतो. तिच्यामध्ये एवढी प्रगती दिसते आहे आणि तिच्या गळ्यात हरकती आहेत, ते तिला आता जाणीव झाली आहे माझ्या मते, है ना. तर त्यामुळे त्या
अलगद ह्या जे येतात अलगद हरकती त्या आतून कंठ हलवायचा असतो. ई ई ई करत नाही गायचं असतं. जो आकार आहे तो तसा गायचा नाही आहे, तो तू घेतेस. ते मला प्रचंड आवडलं. त्यामुळे हिला द्वितीय पारितोषिक देते आहे मी. कॉंग्रॅच्युलेशन. साठी मला कधी कधी वाईट पण वाटतं, पण मला जो जबाबदारी दिली आहे त्याच्यासाठी मी ते काम करते. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन. आता हिंदी गाण्यांसाठी पण पुष्कळ परीक्षा झाली ॲक्च्युली खरं तर. पण आज तसं ट्रॅकवर कोणी गायलं नाही आहे, पण प्रोत्साहनपर म्हणून जी खरंच र ट प करत गायची हां, तर तिला आज माझ्याकडनं बक्षीस आहे. तुम्ही ओळखली आहे? वर्षा. वर्षा. ट्रॅकमध्ये तू छान गायलीस. ट्रॅक सुरुवातीला तुझा नाही पोचला आवाज, पण नंतर तू तो जो उचललाय आणि बीट नाही चुकलेली. बीट Correct. नाही चुकणं हे महत्वाचं आहे. ताल हा गाण्याचा आत्मा आहे आणि तो सोडला की संपलं. त्यामुळे तालात येणं हे आधी प्रायोरिटी. सूर तर हवाच आहे, तो नो डाऊट. हां, छान म्हटलंय मी. मुख्य म्हणजे ट्रॅकवर गायली, पहिल्यांदा गायली. फार कमी गाते ती, मला माहिती आहे. मी टू द पॉईंट बोलते आणि त्याच्यात सुधारणा मला अपेक्षित असते. एकदम छान. तेच आवडतं, पण कळून जातो ना. ये कॉंग्रॅच्युलेशन्स वर्षा. कॉंग्रॅच्युलेशन. आता हिंदी गाण्यातच आणखीन एक अशी र ट प करणारी आहे, ती तिकडे बसते शेवटी. तिच्यात एक खूप सुधारणा. आज म्हणजे किती छान तिने हिंदी गाणं म्हटलं. थोडेसे सूर गेले जरूर आहे चालली, पण पाठ होतं म्हणून तू कॉन्फिडेंटली तिथे म्हटलंस आणि त्याच्यात चूक झाली नाही है ना. आणि हिचं गाणं खूपच नव्हतं, म्हणजे खरं सांगते, पण खूप सुधारणा दिसली मला. आणि मी करत राहत आणि तू करते मला माहिती आहे. नेटाने सगळीकडे भागही घेते आणि करते. कॉंग्रॅच्युलेशन्स पुष्पा. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि उल्लेखनीय असं बीनाचं गाणं झालं. दोन्ही गाणी झाली, पण मी 2च नंबर निवडले होते. पुढच्या वेळेला आता मला इतका तुमचा प्रोग्रेस दिसतोय की 3 नंबर काढायची वेळ आहे. जरा जास्ती डोस झाला असेल. परीक्षित पाहिजे. काय मैत्रिणींनो, मजा आली ना? येस. बक्षीस मिळालं की बरं वाटतं ना. पाठ थोपटलं की म्हणजे खरंच ते प्रोत्साहन असतं. आणि म्हणूनच मी नाही सांगत आहे, माझ्याकडनं सांगितलं जातं की ग्रुपवर गाचा, गाणं गा, रोज या, रोज टाका, थोडी 2 आणि ह्याचं परीक्षण नेहमीच मार्गदर्शन म्हणून मी जयताईला नेहमी सांगत असते की तू बघा काय ही हे आहे काय आपली येणारी स्पर्धा आहे किंवा ह्या आठवड्याचं ही थीम आहे, थोडंसं तू बघ. ती मला कधीच नाही म्हटली नाही. तिचे थोडंसं शिस्त आणि कडक शब्द असते तरी ते आपल्या चांगल्यासाठी, आपल्या यशासाठी, आपल्या चांगल्या गाण्याचं आपलं व्हावं. कारण गाण्यासाठी तिचं जे जीवदान योगदान जे काही आहे ते आपल्यालाही दिसतंच, नेहमीच दिसतं. पण मग ते थोडंसं फॉलो करावं असं मलाही वाटतं. त्यातूनही तिचा हा जो उपक्रम आहे, मागच्या वर्षी तिने केला होता की प्रोत्साहन देणं आणि बक्षीस देणं, खरं सांगते याच्यासारखी गोष्टच नाही दुसरी. आणि ही जर का अशी ग्रुपमध्ये एखादी मार्गदर्शक छान आपल्याला बक्षीस देत असेल तर तिच्यासाठी तिचं खूप कौतुक आहे. आणि म्हणूनच मी तिला सारखी म्हणत असते की तू ये, पण तुम्ही थोडासा विचार करा, कारण तुम्ही त्या गाण्यासाठी खूप प्रयत्न केलेत, खूप छान झाले आणि खूप क्युरिओसिटीने टाकलं ग्रुपवर. कोणीतरी ऐकलं का, कुणी ऐकलं का बघूया, कुणी ऐकलं का बघूया, कुणीच एवढ्या जणांनी ऐकलं, कुणीच नाही कमेंट्स केली, कोणीच काही बोललं नाही. आणि जयाताईंनी किंवा कोणी नाही केली कमेंट्स, ते वाईट वाटतं. पण जयाताईंनी कमेंट्स केल्यानंतर, सगळ्यांच्या कमेंट्स आल्यानंतर जयाताईच्या कमेंट्सवर असं वाटतं की इतकं मी त्याच्यासाठी घेतलंय, पण काय चुकलं हा विचारायचं कोणी धाडस करावं. ह्याच्यासाठी मला मार्गदर्शन तू कर, हे माझं कुठे चुकलं हे मला सांग. हे तिनं ऑलरेडी त्याच्यात सांगितलेलं आहे, पण तरीसुद्धा मला वैयक्तिक असं वाटतं की तू मला सांगावं की मला याच्यातलं
काय चुकलं. आणि खरंच तुम्हाला गाण्याची ओढ असेल, गाणं आवड असेल म्हणूनच तर तुम्ही जमलात ना इथे, तर त्याच्यासाठी थोडासा प्रयत्न करा. खूप सारं आपल्यासाठी दिलेलं आहे आणि म्हणूनच कार्यक्रमाचं अध्यक्षपद तिने इतकं सुंदर भूषवलंय, त्याकरता खूप 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 तर आता हेच मार्गदर्शन आता सहज बोलता बोलता जयाताईने एक कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून केलेलं आहे. आपण कॉमनमध्ये नंतर गप्पा मारत त्यांच्याशी बोलूयाच, पण आपलं वंदे वंदे मातरम हे देशासाठी आपण काहीच करत नाही. कारण वीर जवान आपण कितीतरी बघितले, असं म्हटलं तरी भारावतं, कारण त्यांचं कुटुंब आठवतं. काही मला माहित नाही त्याच्यातलं, मला म्हणजे ते शौर्य वगैरे ह्या गोष्टी खूप लांब राहिल्या. पण आपण एक आपला ग्रुप देशासाठी एखादं गाणं आणि त्यातल्या शब्दांना आपण सलाम करत त्या लोकांपर्यंत आपला सलाम पोहोचावा, ही एक भावना म्हणून हे वंदे वंदे मातरम म्हटलंय. आणि ह्याबरोबर माझ्या समूहातल्या सगळ्या जणी त्याच गाण्याला वंदने जागेवर बसून करतील, ही माझी विनंती आहे. तर आता आपण वंदे वंदे मातरम गाणं म्हणूया. वेद मंत्राहून वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. वेद मंत्राहून वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीविताच्या आहुती, आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम, मंत्र वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. राजमंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुरांची शांतिवादी झुंजरे, शस्त्र नैना एकलाभे शस्त्र वंदे मातरम, शस्त्र वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. निर्मिला मंत्र ज्ञानी आचरिला झुंझुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी, गायनांच्या आरतीचे गीत वंदे मातरम, गीत वंदे मातरम, गीत वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. वेद मंत्राहून वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. भारत माता की जय, भारत माता की जय.
छान वाटतंय या मुलाला. छान छान वाटतंय.